नमस्कार, झी न्यूज 24 तासमध्ये स्वागत आहे। पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज। गैरहजर राहणाऱ्या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करा, आमदार संतोष दानवे यांनी घेतली दखल। भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठलीही अधिकृत रजा न घेता कर्मचारी अधिकारी गैरहजर राहण्याचे प्रकार वाढले आहेत। त्यामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होत आहे। दरम्यान याबाबत तक्रारी वाढल्यानंतर सोमवारी आमदार संतोष पाटील दानवे यांनी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्यास सूचना दिल्या। यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अधिपरिचारिका व इतर कर्मचारी गैरहजर आढळून आले। विशेष म्हणजे काही कर्मचाऱ्यांनी हजेरी मस्टरवर आगाऊ स्वाक्षरी करून ठेवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना आमदार दानवे यांनी दिल्या आहेत। भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात शहरासह आजूबाजूच्या खेड्यामधून रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात, मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे योग्य उपचार मिळत नाही, तसेच अनेकदा कर्मचारी गैरहजर असतात। अशा तक्रारी आमदार दानवे यांना प्राप्त झाल्या होत्या। याची तातडीने दखल घेत आमदार दानवे यांनी आज स्वीय सहाय्यकांना प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयात जाऊन पाहणी करण्यास सांगितले। स्वीय सहाय्यकांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री पाटील, तलाठी भाऊसाहेब सोनोने व इतर कर्मचाऱ्यांसोबत जाऊन पंचनामा केला। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शाही देशमुख, अधिपरिचारिका शीतल वानखेडे, एक्सरे ऑपरेटर संजय हाराक हे कर्मचारी गैरहजर आढळून आले। कक्ष सेवक संदीप बोहाते यांनी दिनांक 21 तारखेपर्यंत हजेरी पटावर स्वाक्षरी केल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे। तर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा वानखेडे हे अन्य काही कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याचे आढळून आले। याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे। वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवेमध्ये कर्तव्यात कसूर करणे ही गंभीर बाब असून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना आमदार दानवे यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या। यापुढे असा प्रकार आढळून आल्यास वरिष्ठ पातळीवरून कारवाई केली जाईल, असे आमदार दानवे यांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट, झी न्यूज 24 तास, जालना। चला, बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।